आता एक प्रतिनिधी मंचावर पाठवत आहे तसं नंतर पाचशे आपले फलंदाज लवकरच मैदानात उतरायचे आहेत. गवळवाडी आपले प्रतिनिधी मंचावर पाठवायचे आहेत. एमटीबी गौरवाडी विरुद्ध नवदीप स्टेट संघ पाष्टी या दोन संघादरम्यान सामना मैदानी वरती होतोय. गौरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीने आमंत्रित केले ते पाष्टी संघाला. पाष्टी संघाचे दोन्ही त्या ठिकाणी मैदानावरती येत आहे. याआधी पाहायचं झालं तर केंद्रातील उत्कृष्ट माहितीवरती आपल्याला पाहायला मिळाला. पाष्टीचे फलंदाज लवकरात लवकर वहिंचा ताबा घ्यायचा आहे. आणि खेळाडूंनी सर्व म्हणजे पुढच्या फेरीत प्रवेश केलेले संघ आहेत त्यांनी कृपया नोंद घ्यायची आहे की दुसऱ्या राऊंडचे जे सामने असतील ते 2 षटकांचे असतील. नोंद घ्यायची आहे पुढील फेरीमध्ये प्रवेश केलेल्या संघांनी दुसऱ्या राऊंडचे सामने हे 2 षटकांचे असतील आणि पहिल्या राऊंडचे सर्व सामने हे 3 षटकांचे राहतील. एमटीबी गवळवाडी विरुद्ध नवदीप क्रिकेट संघ पाष्टी क्षेत्ररक्षण गणित लावून घ्यायचं आहे. गोलंदाज तयारी ठेवायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. एकदा सूचित करा क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधाराला यानंतर होणार सामन्या तसेच यंगस्टर जनरेशनचा रसायन लागून आपल्या दोन्ही संघांनी तयार जायचं आहे. तसेच कोणते त्यांच्या म्हणजे अमरदीप क्रिकेट संघ चायना तिच्या दोन्ही संघांनी त्यासाठी व्हायचं आहे. आपल्याला निवडणुकीत काय केलं त्याला सांग ना हे बाहेर तीन षटकांचा सामना सामन्याला या ठिकाणी मैदानावरती होते. गुरुवार बाळमित्र मंडळ नवीवाडी तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित सामने सन्मान देतो. या चेंडूला चेंडूला दिशा दाखवतोय की चेंडू ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर तिथला खेळाडू येऊन दोघांना चेंडूची प्रगती करतोय. विकेट दोन धावा प्राप्त करून सांघिक मैदानावरती 9 पाचशे संघाचं खाचा उघडलेला आहे. सुरुवात मैदानावरती करण्यात येतात की फलंदाज योगेश आपल्याला पाहिजे होते. ऑफिसच्या पाण्याचा चेंडू बरा
अतिरिक्त एक धावपट्टी भर पडते. धावसंख्या कोणत्याही 3 धावा धावपट्टीवरती. मला पंचवीस ह्या वर्षामध्ये तेंडुलकर मैदान पूर्व त्या मैदानावरती उत्तुंग पाचवे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारची गोलंदाजी, उत्कृष्ट खेळाडूंची प्रेरणा लाभलेली ही स्पर्धा. रायगड जिल्ह्यातील हे सर्व खेळाडू आपल्याला या स्पर्धेदरम्यान खेळताना पाहायला मिळत आहेत. टॅकल स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. इनऑफसाईड फटका यावेळेस केला होता. चेंडूची भरती करतोय. प्रथम रनिंग बिंदूचा विकेट. एक धाव प्राप्त. संयम बाळगला गेला दोन्ही फलंदाजांमध्ये, कारण निश्चित रूपानं मॉर्साई ग्रेडवरचा फलंदाज धाव घेण्यासाठी सज्ज होता. मात्र फलंदाजानं वेळीच रोखलं. चांगल्या प्रकारचा संयम फलंदाज अनमोल याचा सेकंडवरती अनमोल यावर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावलेली आहे 4 धावा धावफलकावरती. अनमोलचा साठी पुढील चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर चेंडू. उद्वेष्टीच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पंचांनी दंडित केलंय. अतिरिक्त एका धावेने सांघिक धावफलक पुढे सरकावले. धावसंख्या पाहायला मिळते 5 धावा धावफलकावरती. चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी गंभीर अवस्थे घालतोय. निश्चित रूपानं पहिलं जीवनदान या ठिकाणी प्राप्त होतंय अनमोल याला, आणि त्या जीवनदानाचा फायदा घेत या ठिकाणी रनिंग क्रिकेट 3 धावा प्राप्त. उत्कृष्ट रनिंग या ठिकाणी अनमोल याची. तसेच त्यांना साथ करतायत सलामी झालेले फलंदाज योगेश. धावसंख्या परावर्ती पोहोचता येते 8 धावा धावफलकावरती. सावध एक चांगल्या प्रकारचा त्यांचा हॅलो 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 विकेट पुन्हा एकदा. 2 धावा प्राप्त होते. सांघिक धावफलक पूर्ण करताना दुहेरी आकडा धावफलकावरती 10 धावा मिळत आहेत. अशी यावेळी पॅकेट वरतून तरी काम गोलंदाज दरवर्षी गोलंदाजी प्रगती पथावर. दरवाडी चौघा या ठिकाणी प्रदर्शन मध्ये नॉनस्ट्राईक केल्यावरती कुठला खेळाडू नसल्यामुळे साठी प्रयत्न गोलंदाजाने केला नाही. निर्णय एकेरी धाव धावू दिली. त्या ठिकाणी एका धावेची चांगली धावफलक थोडं करतावला गेली. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात 5 चेंडूंचा खेळ समाप्त होण्यावर झालाय. एकदा स्ट्रायकेडवरती अद्भुत या पाहायला मिळतोय. 900 पूर्ण असेल अंकोसाठी. तिचा बाहेर चेंडू बाहेर पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती पाहायला मिळतोय. हे मधील सर्व गवळी समाजाचे खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत.
आकाश त्याला म्हणल्या म्हणजे पहिल्या षटकामध्ये सत्राच हवा झालेल्या आकाशचा प्रयत्न होतोय ना आपल्या एक ब्रेक लागतं तर तेव्हा भारतात षटकासाठी साईड वरून भरवी लागते प्रदर्शन त्यांच्या पुस्तकावरती गौरवणी संघातर्फे पाहायला मिळते विकसन तालुक्यातले सर्व खेळाडू पंचांचा इशारा आला नाही पंच या ठिकाणी इशारा करतायत फलंदाज बाद धावबाद स्वरूपात या ठिकाणी योगेश मैदाना बाहेर जातोय त्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती ब्रेक थ्रू या ठिकाणी मला वाटतं प्राप्त होतोय सलामीला आलेले फलंदाज ही दोन्ही थोडक्यात यशस्वी ठरतायत गोलंदाज गोलंदाज आकाशाची धावबाद स्वरूपात फलंदाज योगेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज नवीन फलंदाज सुरेंद्र त्याला पाहायला मिळते आता घेण्याची संधी प्राप्त होईल अशी आशा आहे कारण चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज आकाशाची यावेळी 15 बॅट आणि चेंडू आता सुरेख संपर्क होत नाही ही थोडीशी खराब चेंडू आपली दिशा बदलतो विकेट वरती जाऊन फीट करतोय विकेट एक धाव मध्ये घेऊन धावतो त्या बराबरची 18 धावा धावफलकावरती दबाव बनला होता ते दबाव या ठिकाणी थेट मैदानावरची गोलंदाज आकाश याच्या करवी केला जातोय प्रयत्नाला किंमत यश प्राप्त होते कशा प्रकारे गोलंदाजी करावी स्वतः असतं दुसऱ्या बाजूने विचार केला क्षेत्ररक्षण मध्ये असू द्या मध्ये असू द्या किंवा पंचावन्न त्यांचे क्षेत्ररक्षण ते कशा प्रकारे होते हे पुढे आवश्यक असेल मैदानावर प्रयत्न होता मस्त खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरी चेंडू पसंत होत नाही निश्चित रूपाने खेळाचा चेंडू चेंडू चेंडूची त्याला धावसंख्ये बंद केल्या होती 18 धावा धावफलकावर चेंडूला करतोय या ठिकाणी फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतोय हातामध्ये चेंडू विचावला जातोय निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकच धाव दिलेली आहे गोलंदाज आकाश याने गोलंदाजी मैदानावर दिसायला मिळते चोवीस धावा धावफलकावरती आतापर्यंत संच गतीने चाललेला असा सामना आवश्यकता होत्या तो मोठा फटका घेण्यात येईल परंतु सुरेंद्र वरती 6 धावांची 24 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त आणि एका चेंडूचा खेळ बाकी धावसंख्या 24 धावा गोलवाडी विरुद्ध पाष्टी दोन संघादरम्यान सामना चेंडूवरती येतोय चेंडूची प्रती करतोय तोपर्यंत रनिंग भेटतील विकेट अरे मित्रा धावा प्राप्त चेंडू सांघिक धावफलक 26 धावा धावफलकावरती धावफलकावरती आपल्याला येत आहे तीव्र षटक हाताळणी करण्यासाठी गोलंदाज सूरज आपल्याला पाहायला मिळेल तुला पाहिलं
अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती. रंग पुन्हा एकदा प्रत्यक्ष बाहेरचा चेंडू पंचाचा इशारा सरळ चेंडू अतिरिक्त एक धाव. धावसंख्या परावर्तित 27 धावा धावफलकावरती. हेराची आवड गोलंदाजी लाईनवर काहीशी खराब तर पुन्हा परत संधी प्राप्त. चांगल्या प्रकारचा चेंडू यावेळेस शरीराचा बेस घेऊन वरती चेंडू रनिंग एक धाव 5च्या स्वरूपात धाव प्राप्त. धावसंख्या परावर्तित सांघिक धाव परत 28 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा यावेळेस बाहेर जातोय. रूपामध्ये या ठिकाणी घटनावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावलेली आहे. सांघिक 28 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा पुढे चेंडू शॉट यावेळी पाहायला मिळतोय. टॉक्स ऑफ रिजन वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बिटवीन द विकेट एक धाव प्राप्त. संख्या परावर्तित धावा धावफलकावरती. विचार केला असेल एक देश स्तरावरती आपल्या इंडियन प्राप्त होतो. कारण इंडियन सध्या आणि जिल्ह्यामध्ये दादूजी पण स्टेडियम वरती चालू आहे. मात्र यावेळेस निश्चित रूपाने समोरचा 6 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. पुन्हा एकदा या 6 धावेशी सांघिक धाव पुढे करता संख्या पोहोचता येतील 35 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा एक धाव प्राप्त होते. विकेट देण्यात आली आहे कारण अनमोलचं स्ट्राईक वरती येणं महत्वाचं होतं. एक धाव प्राप्त होते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36 धावा धावफलकावरती. पाच चेंडूंचा खेळ समाप्त. अंतिम चेंडू या ठिकाणी मैदानावरती होता. धाव येत नसताना सुद्धा धाव देण्यात आली. धाव बाद या ठिकाणी फलंदाज कर्णधार मंचासमोर यायचंय सचिन सावला कर्णधार तरी सुद्धा पंचायतीकडे मिळतं. कशी करताय दोन वडील सगळं कशा गलिताची करते पाठची सगळं मध्ये धन्यवाद.
या सामना विश्लेषक विकासाची जयपाल आणि वंशपाल क्रिकेटमध्ये राहतात आणि दोन्ही एक तर काय त्याचे संघ कर्णधार हे तर आम्ही त्याने मंचावर कॅप्टन करायचं आहे तो संघ कर्णधार कशी कशी होणार नहीं नहीं दादा अभी इधर ही धूप आएगी इधर तो एक लगाना थोड़ी बड़ी इधर लगा दो बस इस साइड के कैसे लगाना है कुछ पहले कैसे लगाया था डायरेक्ट लगाया था ऐसे ऐसे लगाओ तो बता है कब कब खेल गए हैं लाइनमैन अंकुश बल अंकुश बल लाइनमैन जे सोबत पडते अंकुश बिगल पण ते लाइनमैन नाही वो अभी क्या झगड़े में क्या झगड़े बैठा हो एका फटका पाहिला चेंडू सामने बैठा सामने चेंडू श्रीमान शंकर छा 21 रुपयाने 6 धावेशी चांगली धावफलक या ठिकाणी केलं जाते क्वचित यावेळेस मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय सदतीस धावांचा आवाज मैदानावरती आहे आवाज दोन्ही फलंदाज आक्रमक अशी सुरुवात मैदानावरती रचित आणि 9 यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज सुरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय पत्थर नहीं चाहिए ना आपको कोई पत्थर नहीं चाहिए तर नाही चाहिए हाँ। फुलकरचा पुढे चेंडू फुलकरसाठी फुलकरणाचा पुन्हा एकच प्रयत्न होता पण चेंडूची दात मागितली गेली चालू होईल पण चेंडूची संगता मैदानावरती होते एकदा एका मोठ्या त्याच्या प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला दात यावेळेस पाहायला मिळतोय
धोळवाडी संघातर्फे बरेच काही कसं आपण यशस्वीरित्या होऊ शकत नाही. मात्र कधी बिलकुल विकेट आहे. एक धाव परिपूर्ण एका धाव्याची चांगली धाव आपल्या पुढे सत्तावन्न धावसंख्या 7 धावा धावसंख्यावरती. ऐकमत विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये कोणाला येऊ द्यायचं नाही. उडी मार. पुढे चेंडू यावेळेस चेंडू कॅरी करतोय. कोर्टला जातोय तो दोन धावा प्राप्त करत आणखी धाव केलं पुढे चावलं जात आहे. पोहोचते ती आता कसं लावायचं हे जाऊ दे. तो दगड्यातला जाऊ मगाशी ये शादी लगा दो. अभी रहता है. अभी मतलब कोई काम नहीं है उसका. आधा घंटे बाद चलेगा ना. आधे घंटे ठीक है चलेगा. लेकिन आ जाना जैसा इसमें फॉल नहीं दिया अभी लगाओगे गिर जाता है. गिर गया ठीक है इधर हाँ रख दो. आप आ जाओ आगे अभी फोन कर देना आप उधर नंबर नहीं है. इनका नंबर दो. फाईट करतो म्हणते. तशी सुरुवात केली होती सचिन याने पण 7 धावा पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकामध्ये. जर एका चेंडू मध्ये 5 चेंडू मध्ये 4 धावा. उर्वरित जे 5 चेंडू होते ते 5 चेंडू मध्ये चांगल्या प्रकारची गरजसाठी मैदानावरती त्यामध्ये चेंडू या ठिकाणी बॉक्स केले जात आहे. करतो या चेंडूला चेंडू जातोय सीमारेषे 4 धावा. 4 धाब्यांची सांख्यिक धावफलक पुढे सरसावला गेला. धाव संख्या 14 धावा धावफलकावरती पाहिजे म्हणजे योगेशचा पुढे चेंडू असेल सचिन साठी. या चेंडूला दिशा दाखवतोय जोपर्यंत चेंडूवरती येतोय तोपर्यंत जोपर्यंत बॅकअप मध्ये एक्सप्रेशन करतोय तोपर्यंत विकेट. 2 धावा परिपूर्ण धावफलकामध्ये बदल. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. षटक ही प्रगती पथावर असताना पाष्टी संघातर्फे गोलंदाज योगेश आपल्याला मैदानावर पाहायला मिळतोय. चेंडू असेल साठी ऑस्ट्रेलियाच्या बाहेर बाहेर घातलं. एकूण 3 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. धावसंख्या पदावरती 18 अजूनही सलामीला दोन्ही फलंदाज मैदानावरती टिकून आहेत. चांगल्या प्रकारची फलंदाजी ते करतायत. आतापर्यंत 18 धावा धावपथकावर झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता. 8 चेंडू
मैदानावरती बाकी उत्कृष्ट षटक प्रगती पथावर योगेश यांना चेंडूची परती कर एक धाव लागतं. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. वरती दंश आपल्याला पाहायला मिळतोय. योगाचा पुढील चेंडू दंशसाठी कुठल्या प्रकारचा चेंडू घेतला चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती. नवदीप क्रिकेट संघ पाष्टी तर्फे गोलंदाजी करताना गोलंदाज योगेश एक चांगलं योगदान आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाची यशस्वीरित्या समाप्ती झाल्यानंतर दुसरं षटक सुद्धा यशस्वीरित्या समाप्त होत आहे. तेव्हा 3 वर्षांचा हा खेळ विजयासाठी आता मात्र 6 चेंडू धावांची आवश्यकता. बँकेट वरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नयन यावेळेस गोलंदाज धाव घेण्याचा प्रयत्नाची विकेट या ठिकाणी समर्पण केलं जात आहे. सुलतान नौश यावेळेस 5 रनला आहे. धावसंख्या 20 धावा धावपथावरती. नवीन फलंदाज धीरज आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्यावर. त्यानंतरचा होणारा सामना कुशमेश्वर क्रिकेट संघ देवखोल विरुद्ध यंगस्टार क्रिकेट संघ रसाळवाडी. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. कुशमेश्वर क्रिकेट संघ देवखोल क्षेत्ररक्षक खेळ खाली येतोय. खेळ टिपला जातोय. दुसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. गौरवाडी संघाचा महत्वाचा फलंदाज मैदाना बाहेर जातोय. करून अपेक्षा होती चांगल्या प्रकारची फलंदाजी करून तो आपल्या संघ या प्रयत्नात रजित असतानाच या ठिकाणी मिड विकेट वरती चांगल्या प्रकारचा झेल टीमला गेला. आपण नाणेफेक जिंकून विजयी झालेला आहात. निश्चित रूपानं यंत्ररक्षणासाठी तयारीत राहायचंय. आपला संघ तयारीत ठेवायचा आहे. कुसमेश्वर क्रिकेट संघ देवकुल विरुद्ध यंगस्टार क्रिकेट संघ रसाळवाडी यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे आहेत. वरती नवीन फलंदाज रोहित पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने मोठा फटका. 4 धावा. पत्त्यांचा इशारा थ्रो बॉल. एक प्राप्त विकेटची संधी. 25 धावा धावसंख्यावरती. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता वाईट निघाला. काम दुसरं म्हणजे भुईवाडी त्यांच्या वतीनं पुढची स्पर्धा बाजूवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. कोकण प्रांतातील रायगड जिल्ह्यातील दरम्यान खेळताना पाहायला मिळतील. मैदानावरती तरची आहे रोहितसाठी. फलंदाजीमध्ये बदल. हितेश यावेळेस नवीन गोलंदाज.
चार चेंडू 12 धावांची आवश्यकता सामना विजयी होण्यासाठी. गौरवाडी संघाला आणि जोडी त्यावेळी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. बॅटची घेऊन यावेळेस विकेट वरती पाहायला मिळतो. फॉलोथ्रो मध्ये षट करून बदलून एक धाव परिपूर्ण. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चेंडू 11 धावा. दिशा बदलते. 2 धावा परिपूर्ण. वेळ या ठिकाणी कशा क्षेत्ररक्षण मैदानावरती खराब प्रदर्शन क्षेत्ररक्षणामध्ये पाष्टी संघाचं 2 चेंडू 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. धीरज यावेळेस ट्राय वरती सामन्याला उशीर करू नये. लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात करायची आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिलेली आहे. एक चेंडू 9 धावांची आवश्यकता. अशा प्रकारे या ठिकाणी सामना खेळला जातो. एक कंपल्सरी चेसिंग औपचारिकता बाकी. चांगल्या प्रकारचा चेंडू नवनीत पाष्टी चांगल्या प्रकारचं घरच्या प्रदर्शन त्यांचं पाहायला मिळालं. चांगल्या पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. विजेत्या संघाचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आपण या संघ या स्पर्धेमध्ये उतरवलं त्याबद्दल आयोजकांना